जय जय रघुवीर समर्थ. शुभा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आपण आता दासबोधातील 9व्या दशकाला प्रारंभ करत आहोत. दशक 9 समास पहिला, आशंका नाम. या समासाचं नाव ज्याप्रमाणे सांगतं, आशंका आहेत. आणि ह्या सामान्यपणे साधकांना ज्या शब्दांबद्दलच्या आशंका पडतात, त्या सगळ्या शब्दांचं एकेका शब्दात समर्थाने उत्तर देऊन निराकरण केलेलं आहे. साधक विचार करायला लागला, साधक वेगवेगळे ग्रंथांचं अध्ययन करायला लागला की त्याला परमार्थामधल्या विविध संकल्पनांना सामोरं जावं लागतं. आणि ह्या संकल्पनांसाठी विशेष करून वेदांतामध्ये काही एक स्वतंत्र परिभाषा असते, काही शब्द असतात. त्या शब्दानेच ती संकल्पना समजून घेता येते. अशा शब्दांचं सगळं एकत्रीकरण समर्थांनी ह्या समासामध्ये केलेलं आहे की साधकाला काय प्रश्न पडू शकतात, कुठले शब्द नेमके अडू शकतात, आणि त्या शब्दांचे नेमके अर्थ काय, आणि ते अर्थ समजून घेण्यामागे हेतू काय. तर हेतू असा आहे, ह्या चराचर विश्वाला आत्मतत्व किंवा ज्याला परब्रह्म म्हणतात त्याने व्यापलेलं आहे. त्याच्या अंगाने विचार केला तर हे विश्व झालेलंच नाहीये. अरे जे झालेचे नाही त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे. पण आता जे दिसतंय भासतंय हे मायेतलंच असलं तरी सुद्धा ह्याचं निराकरण तर करायला पाहिजे. मग ते कसं समजायचं? मग ते समजावून द्यावं लागतंय, म्हणून त्याच्यासाठी शब्द वापरावे लागतायत. आणि त्या सगळ्या शब्दांची सूची या इथे दिलेली आहे. म्हणून या समासाचं नाव आहे आशंका नाम. वेगवेगळे शब्द, उदाहरणार्थ समर्थ सुरुवात करतात, निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, मज निरूपावे. प्रत्येक ओवीमध्ये सामान्यपणे 3 प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यांची उत्तरं 3 श्लोक एका ओवीच्या एकेका भागात दिलेली आहेत. आणि हे सगळे शब्द जोडले कशाशी आहेत, तर ते परब्रह्माशी जोडलेले आहेत. पण कशा अर्थाने? ज्याला हल्लीच्या भाषेमध्ये निगेटिव्ह अर्थाने, निगेशनने जोडलेले आहेत. म्हणजे हे ते नाही, याच्याशी त्याचा संबंध नाही, अशा प्रकारे सांगितलं गेलेलं आहे. समर्थ म्हणतात निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय. निराकार म्हणजे काय तर समर्थ म्हणतात आकार नाही. नि हा प्रत्यय लागला तिथे. नि म्हणजे आकार नसलेलं, ज्याला आकार नाही ते. मग आधार नाही ते. मग आधार नाही असं काय आहे, आकार नाही असं काय आहे, तर हे सांगायचंय परब्रह्मासाठी. म्हणजे निराकार हे परब्रह्म आहे, निराधार ते परब्रह्म आहे. त्या ब्रह्माला दुसरा आधार नाही, त्या ब्रह्माला आकार नाही. आणि हे समजून घेणं आपल्या बुद्धीला जरा कठीण जातं, पण ही पारिभाषिक व्याख्या ती आपल्याला समजून घ्यावीच लागते. आणि त्याचं रिलेशन किंवा त्याचा संदर्भ जोडायचा आहे तो परब्रह्माशी. म्हणून प्रत्येक ओवीच्या शेवटी समर्थ म्हणतात निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही, परब्रह्मासी. कल्पना नसलेलं त्या ओवीचं, म्हणजे आधीच्या ओवीचा पुढच्या ओवीमध्ये अर्थ आहे. निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, मज निरूपावे. समर्थ म्हणतात निराकार म्हणजे आकार नाही. प्रश्न विचारला निराकार म्हणजे काय, आणि त्याचं उत्तर आहे निराकार म्हणजे आकार नाही. निराधार म्हणजे आधार नाही. निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही. कोणाला? परब्रह्मासी. त्या ठिकाणी कल्पना चालत नाही, त्याला कशाचा आधार नाही आणि त्याला कशाचं आकार नाही, असं ते परब्रह्मवाचक आहे. अशा एकंदरीत 30 ओव्या आहेत. काय काय सांगितलं इथे समर्थांनी? निरामय म्हणजे काय, ज्याला विकार नाही, बदल नाही. निराभास म्हणजे काय, जे भासत नाही. निराशय म्हणजे काय, निरावयव म्हणजे काय, अवयव नाही. निष्प्रपंच म्हणजे काय, प्रपंच नाही. निष्कलंक म्हणजे काय, कलंक नाही.
निरोपाधी म्हणजे काय? उपाधी नाही. कोणाला? परब्रह्माला. हे सगळं नीने आधी सांगितलंय. असे एकंदरीत 15-16 ओव्या आहेत की जे सांगतात निर्गुण म्हणजे काय? गुण नाही. निरापेक्षा म्हणजे काय? अपेक्षा नाही. निरंजन म्हणजे काय? सृष्टी नाही, जन नाही. निरंजन म्हणजे जनची नाही, तिथे कोणीच नाही. त्या परब्रह्माच्या ठिकाणी या मायेमध्ये जे काही मला आत्ता भासतंय आणि अनुभवाला येतंय त्यातला कुठलाही भाग त्या परब्रह्माच्या ठिकाणी नाही. पण खरं सांगू का, हे ना आपल्याला आत्ता शब्दांच्या माध्यमातूनच समजतंय. मी शब्दांच्या माध्यमातून समजून घेण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न करतोय आणि गंमत अशी आहे, जो काही मी प्रयत्न करतोय ते देखील मायेमध्येच येतं. पण मायेच्याच आधाराने माया तोडता येते, म्हणून हा प्रयत्न करायला शास्त्राने आपल्याला शिकवलंय वा सांगितलंय. या शब्दांच्याच आधाराने एक एक संकल्पना आपल्या बुद्धीला जाणीवपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न करणे, ह्याला साधना म्हणायचं. समर्थ इथे म्हणतात, निवृत्ती म्हणजे काय? वृत्ती नाही. निश्चळ म्हणजे काय? चळण नाही. निशब्द म्हणजे काय? शब्द नाही. निर्दोष म्हणजे काय? दोष नाही. निर्लेप म्हणजे काय? लेप नाही. कोणाला? परब्रह्माला. आणि मग त्याच्या पुढे नंतर समर्थ अप्रत्ययाने म्हणजे अ लावून ते शब्द समजावून सांगतात. अनाम्य म्हणजे काय? अजन्मा म्हणजे काय? अप्रत्यक्ष म्हणजे काय? मज निरोपावे. प्रभो, शिष्य समर्थांना प्रश्न विचारतो आहे की अनाम्य म्हणजे काय? समर्थ म्हणतात, अनाम्य म्हणजे नामची नाही. अजन्मा म्हणजे जन्म नाही. अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही. परब्रह्म ते अप्रत्यक्ष आहे, ते म्हणजे ते प्रत्यक्ष नाही. त्याला नाम आहे का? त्याला नाम नाही. ते जन्म त्याला घेतं का? तर परब्रह्माला जन्म नाही. कारण जे जन्माला येतं ते मृत्युमुखी पडणार आहे, त्यामुळे त्याला जन्मच नाही, म्हणून मरतही नाही. त्याला नाम नाही, ते अनाम्य आहे. त्याला नावं ठेवू शकत नाही, कारण नाव ठेवणे हे सुद्धा मायेच्या प्रांतात येतं. काय काय आहे ते? तर अगणित म्हणजे काय? शिष्य विचारतोय समर्थांना. अगणित म्हणजे काय? अकर्तव्य म्हणजे काय? अक्षय म्हणजे काय? अरूप म्हणजे काय? समर्थ सांगतात, अगणित म्हणजे त्याला मोजता येत नाही. किती कठीण आहे. आपण याचा थोडासा विचार करू शकतो. आपण आकाशाला मोजू शकतो का? तर पृथ्वीच्या सापेक्ष किती खोल आहे याचा आपण अंदाज लावू शकतो. म्हणजे पृथ्वीवर आपण उभं राहून पृथ्वीच्या सापेक्षतेने मी उंच उंच किती जातोय ह्याला आपण मोजणं म्हणतो. पण प्रत्यक्ष ते मोजणं नव्हे, कारण आकाश इतकं विशाल आहे की त्यामध्ये पृथ्वी कुठे आहे आणि कुठे नाही याचा थांगपत्ताही लागत नाही. आणि हे आता विज्ञान देखील सांगतंय आपल्याला. आपण एका छोट्याशा म्हणजे ही ग्रहगोल तारे जे आहेत आपले सगळे, त्यामध्ये आपल्या ह्या सूर्याभोवती फिरणारी ही एक पृथ्वी, ती सगळी आहे मिल्की वे गॅलेक्सी नावाच्या याच्यात. आणि अशा असंख्यच्या असंख्य गॅलेक्सीज आहेत आणि ते सगळं मिळून आकाश एकच आहे. आता ते कसं मोजता येईल? ते मोजण्याच्या पलीकडे ही जर समजा स्थिती आकाशाची, तर जे आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे ते परब्रह्म आहे, ते तरी कसं मोजता येईल? म्हणून ते मोजता येणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, अगणित, त्याची गणना करता येत नाही. अलक्ष, त्याला लक्ष लावता येत नाही. त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करतो, पण प्रत्यक्ष ते लक्षाच्या पलीकडचं आहे. कारण लक्ष ज्याच्यावर लावतो ते आणि मी असे दोन भाव लागतात. इथे गंमत अशी आहे, इथे तुझा भावच नाहीये, कारण इथे द्वैतच नाही. मग ते लक्ष कसं लागणार? म्हणून परब्रह्म अलक्ष आहे. समर्थ म्हणतात, अद्वैत म्हणजे काय? ज्या ठिकाणी द्वैत नाही ते अद्वैत. अच्युत म्हणजे काय? जे चेवत नाही, जे हलत नाही. अछेद म्हणजे काय? जे छेदलं जात नाही. अदाह्य म्हणजे काय? ज्याला जाळू शकत नाही. आता आकाशाला जाळता येईल का? त्यातल्या त्यात जे समजता येईल असं आकाशाच्या साधर्म्याने आपण ब्रह्माबद्दल सांगू शकतो. जसं आकाश ओलं होत नाही, आकाशाला आग लावू शकत नाही, आकाश भिजत नाही, आकाश हलत नाही, आकाशामध्ये धुळीने काही परिणाम पडत नाही. इतकं ते त्यातल्या त्यात समजून घेण्यासाठी म्हणून आकाश जवळचं आहे, असं सगळं समर्थ म्हणतात. अकलेद म्हणजे काय? ते कालवता येत नाही. आकाश कालवता येतं का हो? आकाशात आपण काहीतरी कालवलंय असं कधी घडतं का? आकाशाच्या आधाराने आपण दुसरे पदार्थ दुसऱ्या पदार्थात कालवतो, पण प्रत्यक्षात आकाश मात्र स्वतःहून कालवता येत नाही. समर्थ म्हणतात, परब्रह्म म्हणजे सकळा परते, तयास पाहता आपणची ते, हे कळे अनुभव मते
सद्गुरू केलिया. ही सर्वात शेवटची ओवी आहे. या सगळ्या संकल्पना, बऱ्याच संकल्पना आहेत यामध्ये, आणि या परमार्थाला अत्यंत महत्वाच्या अशा संकल्पना आहेत की जे परब्रह्माला समजावून देण्याच्या शब्दाच्या आधारे प्रयत्न केला जातो, त्या ह्या सगळ्या संकल्पना आहेत. अर्थात हे या इतक्या सुलभतेने आणि सहजतेने समजण्यास कठीण आहे, पण आपण समर्थांना प्रार्थना करूया. म्हणून समर्थ शेवटच्या ओवीत तेच सांगतात, परब्रह्म म्हणजे सकळा प्रते. कसं आहे बरं ते परब्रह्म? ह्या सगळ्या मायेजनित असणाऱ्या गोष्टीच्या पलीकडचं आहे, हेच सांगू शकतो आपण. ते इथलं नाही. तयास पाहता आपण शिते. त्याला पाहायला गेल्यानंतर मी आणि ते वेगळं राहू शकत नाही, ते एकरूपच होतं. हे कळे अनुभव मते. हे कळणार कसं? मी आता शब्दाच्या आधाराने आपल्याला समजावून सांगायचा जरी प्रयत्न केला तरी हे कळणार कसं? तर हे कळे अनुभव मते सद्गुरू केलिया. सद्गुरू जर केले म्हणजे एखाद्या सिद्ध पुरुष, साधू पुरुष, अनुभवी पुरुष, एखादे संत, त्यांना जर मी शरण गेलो ना, तर मात्र हे कळण्याची शक्यता आहे. अन्यथा हे कळणं कठीण आहे. याला केवळ उपाय म्हणजे शरणागती, आणि दुसरं सद्गुरूंची कृपा. मी शरणागती पत्करल्याशिवाय सद्गुरु कृपा करत नाहीत, आणि सद्गुरु कृपा होत नाही तोपर्यंत ते आत्मतत्व किंवा परब्रह्म ह्याचा आपल्याला काहीही बोध होत नाही. आणि मला बोध झालाय हेही आपल्याला कळत नाही, कारण बोध व्हायला द्वैत लागतं, पण ते एकरूपतेनेच साध्य होऊ शकतं. आता या शब्दांची खेचताण न करता मी करू काय शकतो प्रत्यक्षात? तर मी त्याला शरण जाऊ शकतो. म्हणून समर्थ म्हणतात, हे कळे अनुभव मते सद्गुरू केलिया. सद्गुरू करूया म्हणजेच ते आपल्याला कळेल. जय जय रघुवीर समर्थ.